हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर ॲक्च्युली आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं. दिवस होते 2. ॲक्च्युली 2 दिवस म्हणण्यापेक्षा एकच हॉल्ट करायचा होता, त्यामुळं वेळसुद्धा कमी होता आणि कुठंतरी छान प्लेस पण आम्ही शोधत होतो. तर बऱ्याचशा प्लेसेस शोधल्या आणि त्यानंतर ही एक प्लेस आवडली, अलिबाग. आणि फायनली डिसाईड केलं की चला जाऊ अलिबागला. तर पुण्यापासून साधारण 3 तास अंतरावरती आहे अलिबाग. जर तुम्ही मुंबईला राहत असाल तर पुण्याला राहत असाल तर तुमच्यासाठी ही बेस्ट प्लेस असू शकते. चला तर मग बघू आम्ही कुठल्या प्लेसला राहिलो होतो आणि आम्ही काय काय केलं अलिबागमध्ये. ते भव्य दिव्य असं पार्किंग आहे इथं आणि आम्ही इथे गाडी पार्क केली आहे. हे असं मोठ्याचे मोठं पार्किंग आहे आणि आम्ही आता पोहोचलो अलिबाग मध्ये. आणि हे बाबा आहेत आपले. इकडं आई आहे, अथर्व आहे, आरुष आहे, पुढे एकदम मानू आहे आणि भाऊजी आहेत. 6 वाजलेले आहेत, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही 6 वाजता फायनली अलिबाग मध्ये पोहोचलो. तर आम्ही पोचल्यानंतर विचार केला डायरेक्ट हॉटेलला रूमवर जायच्या आधी अलिबाग बीचला जाऊन सनसेट बघावा. पण आम्ही ज्यावेळी पोचलो त्यावेळी काही आम्हाला सनसेट तर मिळाला नाही, पण हा बीच मात्र बघायला मिळाला. चला बघू आपण तर अलिबागचा हा बीच आहे तरी कसा. बापरे कसली गर्दी आहे ना, यात्रासारखं झालंय. तर अलिबागच्या या बीचवरती म्हणजेच हा अलिबाग बीच असंच याला म्हणलं जातं. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स करायला मिळतील. इथं तुम्ही बघितलं की छोट्या छोट्या गाड्या आहेत, याच्या राईड्स करायला मिळतील. त्यांचा घोडा आहे, उंट आहे, तर ते राईड्स करायला मिळतील. तर आम्ही ॲक्च्युली या राईड्स केल्या नाहीत, पण त्याचेही काहीतरी मला वाटते नॉमिनलच चार्जेस आहेत. अशा सायकल्स आहेत, या सायकल घेऊन तुम्ही व्हिडिओ काढू शकता, मस्त असं फोटोशूट करू शकता. आणि एकदम असा क्राऊडेड बीच वाटला, कदाचित मे महिन्याची सुट्टी आणि वीकेंड, त्यामुळं चांगलीच गर्दी इथं जाणवली. आणि इथून तुम्हाला बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा करायला मिळतील. आणि इथं जवळच एक छानसा किल्लासुद्धा आहे, कोलाबा किल्ला, तोही तुम्हाला बघायला मिळेल. वातावरण कसलं भारी झाले, कुठंतरी चांगलं शांत पाहिजे. हो ना. तर फर्स्ट डेला आम्ही या अलिबाग बीचवरती थोडा वेळ टाईम स्पेंड केला, मस्त फोटो वगैरे काढले, रील्स वगैरे केल्या आणि गेलो रूमवर. तर रूम तुम्हाला ॲक्च्युली सांगायचं झालं तर आमचं ऑन द स्पॉट बुकिंग झालं, म्हणजे आमच्याकडे असा वेळ नव्हता जास्त. अशी ही रूम आहे. ॲक्च्युली आम्हाला नॉन AC रूम मिळालेली आहे. अगदी घाईघाईत आमचं बुकिंग होतं. तर हे असं मोठाच्या मोठा बेड आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम. याच्यामध्ये आहे छोटासा TV, छोटंसं वॉर्डरोब, याला लॉक पण आहे, एक मध्ये कप्पा पण आहे. असं हे छोटंसं वॉर्डरोब आहे, TV, आरसा आणि 2 फॅन आहेत. हा व्ह्यू. रात्री मस्त जेवण केल्यानंतर आम्ही मस्त पूलमध्ये खूप जास्त एन्जॉय केलो. आणि हा आहे सेकंड डे की ज्यावेळी आम्ही परत ब्रेकफास्टला आलेलो आहे. ब्रेकफास्ट आम्हाला कॉम्प्लिमेंटरी होता आणि ब्रेकफास्टमध्ये होता पावभाजी आणि चहा, की जे कॉम्प्लिमेंटरी त्यांच्याकडून होतं. ॲक्च्युली हे चांगली आहे प्लेस, इथं तुम्ही राहू शकता. फक्त एकच की AC रूम घ्या, कारण आमचं जे प्लॅनिंग आहे ते 2 दिवसात झालं आणि आम्हाला कुठं बुकिंग नाही मिळालं, त्यामुळे जे अवेलेबल होतं ते आम्ही घेतलं. पावभाजीची भाजी का? पावभाजीची पण व्हिडिओ घेतला.
पण चांगलं. चांगलं. आणि हे आहे आमचं हॉटेल जिथं आम्ही राहिलो. तर छान आहे हे एकूण. ॲक्च्युली इथं मागं एक आहे अर्थ वेवर्स म्हणून आणि आम्ही जिथं राहिलो ते ऑप्युलन्स म्हणून आहे. तर ॲक्च्युली आमचं एकच चुकलं की आम्ही नॉन AC रूम आम्हाला मिळाली, कारण आम्ही ऑन द स्पॉट बुकिंग केलं त्यामुळं. आणि इथं खूप छान असं स्विमिंग पूल आहे आणि इथं आमची गँग आहे जी इथं स्विमिंग पूलच्या इथं टाइमपास करते. मानू काय म्हण कसं आहे? बापरे, मस्त असा यम्मी ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही निघालो आवास बीचला. तर आवास बीच हा आमच्या रूमपासून वॉकेबल डिस्टन्सच होता, त्यामुळे आम्ही मस्त पाणी खायला सगळं घेऊन निघालो आवास बीचला. तर मस्त गप्पा मारत टाइमपास करत आम्ही पोहोचलो आवास बीचला. चला हा बीच कसं आहे ते बघूया. ॲक्च्युली कालचा बीच छान होता पण खूप जास्ती क्राऊडेड वाटला आणि पाणी पण काही खूप क्लीन नाही वाटलं. पण हा जो आहे आवास बीच हा आम्हाला आवडला. आणि दुसरं म्हणजे काय की हा लेस क्राऊडेड होता आणि इथलं पाणीसुद्धा क्लीन होतं. खेकडा बघा, खेकडा. अरे त्रास नाही द्यायचा त्यांना, चावतात ते. अरे लवकर जाऊया. हे किती खेकडे आहेत तिथं. हे खेकडे बघा कसले आहेत तिथं. तर आता आम्ही आलेलो आहे आवास बीचला. आवास बीच. आणि हा बीच शांत वाटला. कालचा जर बीच बघितला ना तो खूपच म्हणजे असं खूप वर्दळ वाटली. पण आजचा बीच जो आहे तो खूप छान होता आणि इकडं आम्ही खूप आणि छान हा सुंदर बीच आहे ऍक्च्युली. आणि असं छान वाटलं बीच आम्हाला. हा बीच कालच्या पेक्षा हो ना. ये आणि आम्ही आता इथे वर आलेलो आहे. मस्त मागे बीच आहे. मस्त बीच आहे. काय दादा वहिनी इकडे. या या या. लाट लहान आहेत खरं आहे ना. मोठा आहे समुद्र. हे सुद्धा लाटा मोठ्या आहेत. हा या. बघ दादा इकडे बघ दादा. हा आला. असं मस्त छान जंगल सारखं आहे. छान आहे मस्त. इथं कोणतं तरी रिसॉर्ट पण आहे वाटतं. आणि हा असा समोर बीच आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊन पण असं बसू शकता. थोडं लहान मुलांना खेळायला असं स्लाइड्स वगैरे पण दिसत आहे तिथं. इथे असे स्लाइड्स आहेत. नारळ पाणी वगैरे आहे इथे. भाऊचं पण माझ्याकडे पण आहे. अन्नच मस्त लागलंय ना. जम्प.
कसा वाटला मग व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.